हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आपल्या या चॅनलवरती बऱ्याच वेळा वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज मी बनवणार आहे मेदूवडा. म्हणजे स्पेशली मुलांची इच्छा होती तर त्यांच्यासाठी म्हणून मेदूवडा मी इथे बनवायला घेतला. तर उडदाची जी डाळ आहे तर तिला 3-4 पाण्याने चांगलं धुवून घेतलं आणि 3-4 तास तिला भिजत ठेवलं. त्यानंतर जी डाळ आहे तर तिला ना एका चाळणीमध्ये काढून घेतलं, म्हणजे त्याचं जे पाणी आहे तर ते सगळं पाणी निथरून जातं. त्यामध्ये बारीक बारीक हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या, 1 इंचीचा आल्याचा तुकडा टाकला आणि त्यामध्ये जिरंसुद्धा टाकलं आणि सगळं असं बारीक वाटून घेतलं. वाटताना खूप पाणी टाकायचं नाही, अगदी कमी पाण्यामध्ये ही डाळ वाटून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग टाकलेली आहे, थोडासा हिरवा सांबार टाकला आणि पुन्हा थोडंसं जिरं टाकलं आणि चांगलं असं फेटून घेतलं. फेटताना बघा, म्हणजे इतकं फेटायचं की एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यावर हे मिश्रण टाकायचं. मिश्रण फ्लोट झालं की समजायचं जी मेदूवड्याची डाळ आहे तर ती अगदी अशी तयार झालेली. सोबतच ना सांबारसुद्धा बनवून घेतला आणि जी दाण्यांची चटणी असते तर तीसुद्धा बनवून घेतली. आणि अशा प्रकारे बघा मेदूवडा इथे मी तेलामध्ये टाकलेले. मेदूवड्याला ना अगदी गोलाकार द्यायचा, मधामध्ये एक होल करून घ्यायचा आणि ते तेलामध्ये अगदी मीडियम टू लो फ्लेमवर असे शेकून घ्यायचे. तर बघू शकत असाल, मस्त छान असा मेदूवडा बनवून तयार झालेला. छान असा प्लेटमध्ये सर्व केला, त्यामध्ये सांबार टाकला आणि चटणीसुद्धा टाकली आणि मस्त भन्नाट असा जो मेदूवडा आहे तर तो बनवून तयार झाला आहे. बाय.